जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं भव्य रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू आहे। धनगर बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांसह या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। तर धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी दीपक बोराडे जालन्यामध्ये उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे, मात्र शासनाने अद्यापपर्यंत त्यांची मागणी मान्य केलेली नाही आणि त्यामुळे आज सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात रास्ता रोको केला जातोय। हे काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। दोन ठिकाणची दृश्य आहेत, जालन्यातली आणि बुलढाण्यातली। दोन्हीकडे धनगर समाज आक्रमक झालेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे। रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्याचं आवाहन इशारा हा दीपक बोराडे यांनी दिलेला होता आणि त्यानुसार आता जालना आणि बुलढाण्यामध्ये रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। दीपक बोराडे यांनी म्हटल्याप्रमाणे आपली गुरंढोरं मेंढरं घेऊन रस्त्यावर उतरा असं त्यांनी म्हटलं होतं। बुलढाण्यात तशी परिस्थिती पाहायला मिळते। जालन्यात टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे। दोन्हीकडचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। गौरव, खरं तर ज्याप्रमाणे दीपक बोराडे यांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे आता रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। धनगर समाजासोबत त्यांची मेंढरं सुद्धा आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात। विक्रांत, आपण जर पाहिलं गेलं तर आज राज्यभरामध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। तिथे जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात उभा आपल्याला त्यांची लाईव्ह दृश्य दाखवू शकतो। या ठिकाणी रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी धनगर आंदोलक जे होते रस्त्यावर असलेले आणि त्यांच्याकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि दीपक बोराडे यांचं सुरू असलेलं उपोषण जे सरकारने लवकरात संपवलं त्याची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा प्रमुख मार्ग आहे। या ठिकाणी धनगर आंदोलकांनी हा मार्ग गाढवत आता काही तांत्रिक बाबी आहेत, गौरव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र जालना आणि बुलढाण्यातली ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। गौरव यांनी आपल्यापर्यंत काही तपशील सुद्धा पोहोचवले। धन्यवाद गौरव या सगळ्या माहितीसाठी। Thank you.